हे माझ्या हातात जे बॉक्स आहे हे आहे लार्क M2, होली लँड लार्क M2. आता हे माईक मी तुम्हाला का दाखवलं, कारण हे पर्सनली मी वापरतो आहे आणि खूप जण हे वापरतात. कमी बजेटमध्ये, कमी म्हणजे मिडियम बजेट आहे आणि चांगला. जसं रोडचे माईक असतात, जसं DJIचे माईक असतात, त्याचप्रमाणे त्याच क्वालिटीचं थोडीच तोड आणि इवन त्यांच्यापेक्षा बेटर आवाज क्वालिटी असलेला हा माईक आहे. ठीक आहे. तर हा माईक म्हणजे 2 व्हेरियंटमध्ये येतो. एक कॉम्बो पॅकमध्ये येतो आणि एक तुम्हाला जर मोबाईलसाठी पाहिजे असेल किंवा ॲक्शन कॅमेऱ्यासाठी पाहिजे असेल C टाईपमध्ये पण येतो. फक्त त्याच्यामध्ये ॲडॅप्टर चेंज होतो. म्हणजे कसं तुम्हाला हे दाखवतो मी या ठिकाणी, हे तुम्ही बघत असाल. आता हे पूर्ण आपण पॅक काढू दे. अशा प्रकारे बॉक्स असतो. हा चार्जिंग केस आहे. ठीक आहे. याला पण आपण चार्जिंग करू शकतो. एकदा चार्जिंग केलं तर 2-3 दिवस बघायचे काम नाही. ठीक आहे. आता तुम्ही किती कसा यूज करता त्याच्यावर पण डिपेंड आहे. त्यानंतर यामध्ये तुम्ही जर बघितलात तर या ठिकाणी तुम्हाला 2 माईक्स मिळतात. ठीक आहे. आणि माईकची साईज तुम्ही बघू शकता, एवढीशी माईकची साईज आहे. या ठिकाणी जर तुम्ही अशा प्रकारे जर इथे लावलात तर ही माईक तुम्हाला या ठिकाणी लावू शकता, कॉलरला लावू शकता. जनरली सगळेजण याच ठिकाणी लावतात. आणि याला ना हे मॅग्नेट असतं. हे बघा, हे मॅग्नेट असतं, एवढी छोटंसं मॅग्नेट आहे. ठीक आहे. हे असं अशा प्रकारे चिटकतं. हे मधल्या साईडने या ठिकाणी लावायचं आणि वरनं हे अशा प्रकारे माईक अटॅच होतो आणि तुम्हाला डायरेक्ट आवाज पाहायला मिळेल. आता हा आवाज मी तुम्हाला अटॅच करून पण दाखवेल. त्याआधी तुम्हाला मी काय काय असतं, काय काय भेटतं याच्यासोबत मी तुम्हाला ते दाखवतो. ठीक आहे. अशा प्रकारे 2 माईक्स आहेत. म्हणजे तुम्ही पॉडकास्ट वगैरे करणार असाल तर तुमच्याकडे 2 माईक्स आहेत. ठीक आहे. हा जो आहे तो तुम्हाला कॅमेऱ्यासाठी वापरता येतो. ठीक आहे. आता बघा, ही जे आहे ही 2 गोष्टी आहेत. म्हणजे हे चार्जेबल हे आहे, हे कॅमेऱ्यासाठी लागतं. कॅमेरा, आता समजा हा तुमच्याकडे कॅमेरा आहे. ठीक आहे. ही कॅमेऱ्याच्या इथं तुमचा असा हा रिसिव्हर लागेल. हे 2 माईक्स असतील आणि तुम्ही त्याला केबलने अटॅच करू शकता. त्यानंतर आता हे झालं कॅमेऱ्याचं सेक्शन. ठीक आहे. आता हे जे आहे हे कॅमेऱ्यासाठी वापरलं. हे 2 माईक अजून आपण अटॅच कसं करू शकतो ते पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. ह्या बॉक्समध्ये हा पाऊच आहे. ठीक आहे. असा पाऊच तुम्हाला मिळेल सोबत. आता ही कॉम्बो पॅक आहे. कॉम्बो पॅकमध्ये काय काय येतं मी तुम्हाला ते दाखवतो. आधी जे महत्त्वाचं आहे ते दाखवतो. बरोबर, मी तुम्हाला हे दाखवतो. आता हे जे आहे हे तुम्ही डायरेक्ट मोबाईलला लावू शकता. आता हे आयफोनचं आहे. आपण ज्या ठिकाणी चार्जिंग करतो हे ते अडॅप्टर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं अँड्रॉइडसाठी पण येतं C टाईपवालं. हे आहे C टाईप अँड्रॉइडचं. तुम्ही मोबाईलला लावू शकता. आता समजा माझ्याकडे मोबाईल आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही मोबाईलला लावलात. याला चार्जिंग करायची गरज नाही. चार्जिंग करायची गरज कशाला होती, याला होती. ठीक आहे. याला चार्जिंग करावं लागायचं. हे जे कॅमेऱ्याला बसतं ते. ठीक आहे. बाकी या माईकला पण तुम्ही चार्जिंग करू शकता. याच्यामध्ये चार्जिंग टिकते 2-3 तास तर इझिली टिकून जाते. ठीक आहे. बस, याला तुम्ही माईक लावलात त्याच्यानंतर आता हे याला ऑटोमॅटिकली कनेक्ट होऊन जाईल. हे ऑटोमॅटिकली कनेक्ट झालं. दोन्ही ठिकाणी ग्रीन स्क्रीन लागलेलं आहे. हे ऑटोमॅटिकली कनेक्ट आहे. ठीक आहे. आणि तुम्ही सिम्पली या ठिकाणी लावून तुमचं जे काही रील्स वगैरे असेल ते तुम्ही बनवायला चालू करू शकता. म्हणजे एवढं इझी आहे. खूप मोठं पण नाही आहे. धरायला तुम्हाला इझी होऊन जाईल. या ठिकाणी बघा, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला रील्स बनवायचे तर रील्सप्रमाणे अशा पण प्रमाणे तुम्ही करू शकता. ठीक आहे. ते एवढं इझी आहे. ओके. तर हे झालं तसं. हे तुम्हाला मी दाखवलं अँड्रॉइडचं. तसंच सेम तुम्ही काय करू शकता, आयफोनसाठी वापरू शकता. जर तुमच्याकडे सध्या आयफोन रीलसाठी वगैरे वापरतात, कारण क्वालिटी चांगली असते. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला याच्यासोबत काय काय मिळते, हे डेड कॅट मिळतं. डेड कॅट काय असतं, हे जे आहे याच्यावर आता समजा आपण इथे या ठिकाणी लावलो आहे आणि हवा चालते. ठीक आहे. आउटडोअर शूटिंग वगैरे करताय, हवा चालते. तर याच्यातनं हवा गेल्यानंतर ते हवेचा आवाज येतो. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल त्याच्यावर तुम्ही हा कवरिंग लावू शकता. हे कवरिंग आता मी हे काढणार नाही आहे, कारण सध्या आता यूज एवढं कोणी करत नाही जनरली. आता इंडोर असल्यामुळं आपण फक्त याला लावण्याची एवढी गरज पडणार नाही. ठीक आहे. त्यामुळं काय नसतं एवढं. याच्याभोवती एक कवर असतं आणि त्याला थोडंसं डेड कॅट म्हणजे याला कवरिंग असल्यामुळे ते काय होतं, हवा जी आहे ते डायरेक्ट याच्यावर जात नाही माईकमध्ये. त्याच्यामुळे हवेचा आवाज अजिबात येत नाही. तरी तुम्हाला मी दाखवतोच, काढून दाखवतो. हे बघा, अशा प्रकारे हे कवरिंग असतं. याच्यामध्ये तुम्ही माईक टाकता
असं माईक टाकलं आणि या ठिकाणी बसलं. जनरली कोणी वापरत नाही, हे प्रोडक्शनवाले वगैरे वापरतात, कारण ही हवा ही काय करते ऑब्झर्व करून घेते, त्यामुळं तुम्हाला क्लीन आवाज भेटतो. म्हणजे इवन तुम्ही जर बाहेर ब्लॉक करणार असाल वाऱ्याच्या याच्यामध्ये तुम्हाला हवा वगैरे त्याच्यामध्ये आवाज येणार नाही. ठीक आहे, अशा प्रकारे होतं. हे बाकीचे हे जे आहे हे तुम्हाला बँड्स मिळतात. ठीक आहे, याला पण मॅग्नेट आहे, तुम्ही याला अटॅच करू शकता आणि हे गळ्यामध्ये असं घालून या ठिकाणी बघा अशा प्रकारे पण तुम्ही त्याला लटकवू शकता, म्हणजे ॲज अ नेकलेस म्हणून वापरू शकता. ठीक आहे, हे एक तुम्हाला त्याच्यासोबत मिळतं. त्याच्यानंतर हे जे आहे हे कनेक्टर आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, कॅमेराला जर लावायचा असेल, कॅमेराला जर लावायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, हे बघा या ठिकाणी तुम्हाला कनेक्टर मिळतं. याला कनेक्ट करायचं आणि असं करून कॅमेराला कनेक्ट करायचं. ठीक आहे, आणि सिम्पल आहे, याच्यामध्ये काही जास्त बटन्स वगैरे नाहीत, फक्त तुम्हाला आवाज व्हॉल्यूम जास्त आणि कमी करायचंच याच्यामध्ये बटन्स आहेत. ठीक आहे, तर हे कॅमेराचं तुम्ही वापरलं, ऑलमोस्ट झाले. एवढं सगळं या कॉम्बो पॅकमध्ये येतं आहे. ठीक आहे, आणि याची प्राईज आहे 15,000च्या आसपास आहे. कॉम्बो पॅक जर तुम्ही घेतला तर 15,000च्या आसपास आहे. जर तुम्ही सेपरेट फक्त तुम्हाला जर एवढंच घ्यायचं आहे, कॅमेऱ्यासाठी जर वापरत असाल, फक्त तुम्हाला हे 3च गोष्टी घ्यायच्या आहेत, म्हणजे हे बाकीचं तुम्हाला मिळणार नाही त्याच्यामध्ये कॉम्बो पॅकमध्ये. हे जर घ्यायचं असेल एवढं फक्त कॅमेऱ्यासाठी, हे असेल 13,000 ते 14,000च्या रेंजमध्ये. जर तुम्हाला हे घ्यायचं नाही, फक्त अँड्रॉईड आणि म्हणजेच मोबाईलसाठी घ्यायचं आहे फक्त तुम्हाला, तर तुम्हाला हे मिळणार नाही. तसं पण एक पॅक येतो, फक्त छोटासा असतो. हे केस तुम्हाला चार्जिंग केस त्याच्यासोबत मिळते, तसं त्याचं वेगळं चार्जिंग केस असतं, ते पण तुम्हाला तेवढ्याच हजाराला मिळणार, 14,000 ते 15,000. मग तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला मोबाईलसाठी घ्यायचं आहे, आयफोनसाठी घ्यायचं आहे किंवा कॅमेऱ्यासाठी घ्यायचं आहे. कॉम्बो पॅक घेतला तर सगळंच तुम्हाला कवर होऊन जाईल. तुम्ही मोबाईलवर पण लावू शकता, तुमच्याकडे कॅमेरा असेल तर लावू शकता. ठीक आहे, 2-3 हजार फक्त एक्स्ट्रा द्यावे लागतील. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक समोर जो कॅमेरा लावला ना त्या कॅमेऱ्याचा रिव्ह्यू. आता त्याचं मी एक तुम्हाला ट्रॅकिंगची कॅसेट दाखवतो. हे बघा, मी जिकडे मूव होतो तिकडे ट्रॅक करते. हे कॅमेरा आहे DJI Osmo Pocket 3. याचा आपण रिव्ह्यू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल किंवा व्हिडिओ तुम्ही चॅनलवर चेक करू शकता. धन्यवाद.